नमस्कार. आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. 11 मे रोजी अमरावतीत प्रेरणा, जिद्द आणि सकारात्मक ऊर्जेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. सांस्कृतिक भवन येथे आयोजित विशेष प्रेरणादायी कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योजक आणि प्रेरणादायी व्यक्ती भावेश भाटिया नागरिकांशी संवाद साधणार आहे. अंधतत्वावर मात करत जागतिक स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे भावेश भाटिया आपल्या संघर्ष आणि यशाचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडणार आहे. मर्यादा या केवळ विचारांमध्ये असतात, हा संदेश देणारा त्यांचा जीवन प्रवास युवक, उद्योजक आणि सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. कार्यक्रमात उद्योग जीवनातील आव्हाने, मुलांशी संवाद, सकारात्मक विचार आणि मोठी स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग यावर विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात दिवंगत अशोक गायगोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक बांधिलकी जपत दोषा इंटरनॅशनल आय बँकला रुग्णवाहिका अर्पण करण्यात येणार आहे. नेत्रदान आणि समाजसेवेचा संदेशही यावेळी दिला जाणार आहे. अमरावतीतील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 11 मे 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता सांस्कृतिक भवन अमरावती येथे हा प्रेरणादायी सोहळा पार पडणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अविनाश सावजी. आजची जी प्रेस आयोजित केल्या गेली ती आपल्या इथे अमरावतीला संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये 11 मेला संध्याकाळी 6:30 वाजता जो कार्यक्रम शाश्वत कन्सेप्ट स्कूल आणि इतर अनेक संस्थांच्या विद्यमाने आयोजित होतो आहे त्या संदर्भात होती. या कार्यक्रमामध्ये महाबळेश्वर येथील अंध उद्योजक डॉक्टर भावेश भाटिया हे अमरावतीला पहिल्यांदाच येतात आहे. भावेश भाटियांबद्दल सांगायचं झालं तर अंध असूनही ते 15,000 प्रकारच्या मेणबत्त्या तयार करतात. 70 देशांमध्ये एक्सपोर्ट होतो. तो 10,000 दिव्यांग बंधू भगिनींना त्यांनी काम दिलेलं आहे आणि ते कलरफुल, रंगीत आणि सुगंधित मेणबत्त्या तयार करतात. अगदी 5 किलो मेण आणून वितळवून मेणबत्त्या विकायच्या हातगाडी भाड्याने घेऊन इथून त्यांची सुरुवात झालेली. आज त्यांना दिवसाला 250 क्विंटल मेण लागते जवळपास. सचिन तेंडुलकरचा वाढदिवस भावेशच्या मेणबत्तीशिवाय साजरा होत नाही. आणि या सगळ्यांची सुरुवात जी झाली ती त्यांच्या आईने त्यांना दिलेला मंत्र. त्यांना फार दुःख व्हायचं लहानपणी की आपल्याला जग पाहता येत नाही. त्यांच्या आईने त्यांना सांगितलं, तुम दुनिया नहीं देख सकते तो क्या हो गया, कुछ ऐसा करके दिखाओ की दुनिया तुम्हारे तरफ देखेगी. आणि आज एक्झॅक्टली तसंच झालेलं आहे. 350 कोटी टर्नओव्हर, 10,000 दिव्यांग बांधवांना काम, 70 देशांमध्ये एक्सपोर्ट, 15,000 प्रकारच्या मेणबत्त्या आणि अतिशय खुद्दारीने भावेश आणि त्याचं कुटुंबीय हे सगळं करते आहे. महाबळेश्वरला त्यांचं कारखाना आहे, त्यांचं एक वॅक्स म्युझियम आहे. महाबळेश्वरच्या इतर पॉइंटमध्ये भावेशचा कारखाना आणि वॅक्स म्युझियम एक पॉइंट बनलेला आहे. भावेश फक्त इंडस्ट्रियलिस्ट म्हणून थांबलेला नाहीये. ॲथलेटिक्स मध्ये त्याने 150 पेक्षा जास्त सुवर्ण पदक नॅशनल आणि इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये मिळवलेले आहे. तिथेही न थांबता आता त्याचं पुढचं उद्दिष्ट आहे की माउंट एव्हरेस्ट चढून जाणारा पहिला अंध व्यक्ती त्याला व्हायचंय. त्याची पूर्वतयारी म्हणून गेल्या वर्षात 9 वेळा कळसुबाई शिखर चढून आला. आफ्रिकेमधलं जे शिखर आहे किलीमांजरो, तो पण ते चढून आलेला आहे. असा अतिशय हुरहुन्नरी, अतिशय गोड व्यक्तिमत्वाचा भावेश, जो 6 फूट उंचीचा धिप्पाड, अतिशय शब्दांचा धबधबा ज्याला म्हणता येईल, शेरो शायरी, स्वतः 5,000 पेक्षा जास्त शेर त्यांनी लिहिलेले आहेत. तर ती पर्वणी अमरावतीकरांना येते आहे 11 मेला संध्याकाळी 6:30 वाजता संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये. सर्वांना प्रेरणा देणारा, पालकांना, तरुणांना, उद्योजकांना तर जरूर अमरावतीकरांनी या संधीचा फायदा घ्यावा. अशाच नवनवीन घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.